खूप इंटरेस्टिंग ट्रिप तुमच्यासाठी घेऊन आली आहे इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात. सगळ्यात महत्त्वाचं हे प्रश्न नक्की तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला, बोर्ड एक्झामला सगळीकडे विचारले जात असतात. अँड इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर इलेक्ट्रिक करंट पास होतो एका इन्स्ट्रुमेंट मध्ये, तो कसा ओळखणार? ट्रिक कशी लक्षात ठेवायचं, कशी लक्षात ठेवायची ट्रिक की आमच्याकडे एसी आहे पण हा एसी चालू होणारच नाही जोपर्यंत त्याच्यातून करंट पास होणार नाही. जोपर्यंत त्याच्यातून करंट पास होणार नाही तोपर्यंत एसी चालूच होणार नाही. सो ए फॉर एसी आणि सी फॉर करंट. पण या ए ला काय करायचं, तुम्ही ॲमीटर करून टाकायचं. काय करायचं? ॲमीटर करंट. म्हणजे ॲमीटर या इन्स्ट्रुमेंट मध्ये काय मोजतात? तुमचा इलेक्ट्रिक करंट. सो त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय झालं? तुमच्या ॲमीटर. ॲमीटर मध्ये काय करतात? तुमचा इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स. आता याची ट्रिक तुम्हाला मी साधं सुद्धा नाही, ट्रिक पण सांगते आहे. एक आमच्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचं व्ही वरून नाव आहे, त्याच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये आम्हाला पीडी सापडला. काय सापडला? काय लक्षात ठेवायचं? पीडी. पी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. मग पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये मोजतात? येस, इट इज व्होल्टामीटर. व्होल्टामीटर मध्ये काय मोजतात? तुमचा पोटेन्शियल डिफरन्स. व्होल्टामीटर मध्ये पीडी सापडला. व्होल्टामीटर मध्ये काय सापडला तुम्हाला? पीडी सापडला. म्हणून पीडी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टामीटर मध्ये मोजत असतात. इन्स्ट्रुमेंट यूज टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ करंट इन द सर्किट. ह्या सर्किट मध्ये तुमच्या करंट आहे. ह्या सर्किट मध्ये तुमच्या करंट आहे. हे थोडाफार करंट प्रेझेंट आहे हे डिटेक्ट करण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरणार? दॅट इज गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटर काय वापरतात? दिलेल्या सर्किट मध्ये थोडाफार करंट किंवा काही करंट प्रेझेन्स आहे का तो डिटेक्ट करायचा असेल तर कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरणार? गॅल्व्हॅनोमीटर.